मुंबईत 32 जागांवर भाजप आणि शिंदे युती विरुद्ध ठाकरे बंधूंमध्ये थेट लढत। 32 जागांवर तिसऱ्या आघाडीचा उमेदवार रिंगणात नसणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या वरळीमध्ये संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचं व्हिजन मेळाव्यात मांडलं जाणार। मेळाव्याला आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित असणार। मुंबईच्या उमेदवारांना आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मार्गदर्शन करणार। अमित ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनात जाणार। मनपा निवडणुकीच्या अनुषंगानं मॅरेथॉन बैठका। मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी खलबतं। राहुल शेवाळे, निरंजन डावखरे बैठकीला उपस्थित। पालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची समजूत काढण्याची पक्षांना शेवटची संधी। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर। मुंबईतील अनेक माजी नगरसेवक आणि नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट। जोगेश्वरीतून दीप्ती वायकर तर वर्सोवातून राजुल पटेल यांना उमेदवारी। प्रत्येक जण प्रत्येकाची भूमिका सांगत असतो, मात्र मीरा भाईंदरमध्ये भाजपचा महापौर होईल। कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। बंडखोरी रोखण्यासाठी पुण्यात अजित पवारांच्या बंगल्यावरती खलबतं। उमेदवारांची अजित पवारांची चर्चा। जिजाई बंगल्यावर सकाळपासून भेटीगाठी। चंद्रकांत टिंगरे अजित पवारांच्या भेटीला। धुळ्यात भाजपकडून बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी दबाव। शिंदेंच्या उमेदवारांना भाजप उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकतंय। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार पार्वती जोगी यांचा आरोप।